डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। राज्यभरात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन। दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी भीम अनुयायांची गर्दी। पंजाब नॅशनल बँक कर्ज घोटाळा प्रकरणामध्ये फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला अटक केल्याची सूत्रांची माहिती। बेल्जियममध्ये पोलिसांनी अटक केली। रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मोठा धक्का। रोहा तालुका प्रमुख समीर शेंडगे यांची पक्षाला सोडचिठ्ठी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला प्रवेश। तब्बल 8 वर्षांनंतर शेंडगेंची घरवापसी। कल्याण बलात्कारमध्ये आरोपी विशाल गवळीच्या मृतदेहावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार। जेलमध्ये गळफास लावून केली होती आत्महत्या। मुंबईतील टँकर आणि कूपनलिकांसह खासगी टँकर मुंबई महापालिकेकडून अधिग्रहित। संप मिटत नसल्यामुळे कायद्याचा बडगा। आता मुंबई महापालिका करणार सोसायट्यांना पाणी पुरवठा। राज्यातील अनेक भागात आजपासून 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा। अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचीही शक्यता। झोपू योजना मार्गी लावण्यासाठी म्हाडाच्या मुंबई मंडळाचं मोठं पाऊल। मालाड मालवणीमधील 14,000 झोपड्यांचं 6 वर्षात पुनर्वसन करणार।